हॅलो एव्हरीवन, तुमचं आपल्या या अतरंगी सतरंगी प्रेमरंग यूट्यूब चॅनेलवरती खूप खूप स्वागत आहे. चला आपण आपल्या पुढच्या भागाकडे वळूया. प्रेम हे भाग 28. दुसऱ्या दिवशी पिहू लवकरच उठते आणि कॉलेजसाठी तयार होते. काय झालेल्या प्रकारामुळे पिहू आज नाराजच होती. रियांशकडे ती अजिबात बघतसुद्धा नव्हती. रियांश मात्र बोलायचा प्रयत्न करत होता, पण पिहू काहीही न बोलता कॉलेजसाठी निघून जाते. मॅडम, गाडी पंक्चर झालेली आहे. ड्रायव्हर काका पिहूकडे बघत बोलतात. किती वेळ लागेल काका? मॅडम, अर्धा तास तरी लागेल ना? बरं काका, मग मला उशीर होईल. मी एक काम करते, मी रिक्षाने जाते. मॅडम, नाही नको, साहेब मला ओरडतील. नाही काका, हे नाहीत ओरडणार. मी आहे ना, मी सांगेन यांना. बरं ठीक आहे, ड्रायव्हर काका बोलतात आणि पिहू इकडे रिक्षासाठी जाऊ लागते. बराच वेळ पिहू रिक्षाची वाट बघत उभी होती. पिहू तू? पिहूला रिक्षासाठी थांबलेलं बघून राज गाडी थांबवत बोलतो. हां, रिक्षासाठी थांबले होते. अगं पिहू, चल ना, मी सुद्धा कॉलेजसाठी जात आहे, दोघं सोबत जाऊया. नाही नको राज, मी जाईन ना रिक्षाने. पिहू, आता मी सुद्धा त्याच कॉलेजमध्ये जात आहे, चल ना. राज जास्तच पिहूला जबरदस्ती करत होता, त्यामुळे पिहूसुद्धा राजसोबत जायला तयार होते. तेच इकडे RD कंपनीमध्ये. रियांश, आधी येऊ का? दिया बोलते. तू इथे? दियाला असं ऑफिसमध्ये आलेलं बघून रियांश आश्चर्याने बोलतो. हो अरे, इथेच माझे काम होते म्हणून मला तुला भेटून जावावे. रियांश, आता पिहू खूपच तिच्या कॉलेज फ्रेंडमध्ये रमलेली आहे ना? दिया हसत बोलते. आता कॉलेज म्हणलं की रमणारच ना? रियांश त्याचं काम करतच बोलतो. हां, ते खरंच आहे, कॉलेजमध्ये फ्रेंड पाहिजेत. रियांश, आज पिहू गाडीने गेली नाही का? दिया, घरी खूप गाड्या पडून आहेत, मग ती गाडीनेच जाणार ना? हां, तू बोलतोस ते पण खरंच आहे, पण आज मी तिला कोणत्या तरी मुलाच्या बाईकवर बघितलं म्हणून बोलले, बाकी काही नाही. कदाचित तिच्या जवळचा कोणीतरी मित्र असेल. दियाचे बोलणे ऐकून आता मात्र रियांश डिस्टर्ब झालेला होता. दिया, तुझं झाले असेल तर तू जाऊ शकतेस. ऑफिसच्या वेळेत मला डिस्टर्ब झालेलं अजिबात आवडत नाही. हो सॉरी, तू कर तुझं काम, मी जाते घरी. दिया बोलते आणि एक हसुरी स्माईल देत तिथून निघून जाते. तेच रियांश लॅपटॉपवरून लक्ष बाजूला काढतो आणि दिया जे काही बोलली त्या गोष्टीचा विचार करू लागतो. हळूहळू त्याच्या चेहऱ्यावरती स्पष्टपणे राग दिसून येत होता. आयुष, पटकन केबिनमध्ये ये. रियांश आयुषला कॉल करून बोलतो. आयुषसुद्धा पटकन केबिनमध्ये येतच बोलतो. काय झालं रियांश? आयुष, मी तुला काही डिटेल्स दिल्या होत्या, त्या व्यक्तीविषयी माहिती काढलीस का? होय रियांश, मी तुला सगळी काही माहिती पाठवलेली आहे, चेक करून बघतो. ओके. रियांश, काय झालेलं आहे? कोण आहे ती व्यक्ती? आयुषचे बोलणे ऐकून रियांश सगळं काही आयुषला सांगतो. ओह, म्हणजे तू जेलस होतोयस, राईट? आयुष हसत विचारतो. नाही, असं काही नाही. रियांश, तू कितीही लपवायचा प्रयत्न केलास तरीही तुझ्या वागण्यावरून सगळं समजतं आहे. फक्त तुझ्या मनात जी फिलिंग आहे ना, ती लवकर तू मान्य कर, नाहीतर परत पश्चाताप करशील. एवढं बोलून आयुष तिथून निघून जातो. तेच इकडे आज पिहूचे कॉलेज लवकर सुटलेले होते, त्यामुळे आज तिला घरी जातानासुद्धा एकटीलाच जावे लागणार होते. पिहू, घरीच जाणार आहेस ना तू? चल, मी तुला सोडतो. राज पिहूच्या जवळ येऊन बोलतो. नाही राज, तुला कशाला त्रास, मी जाईन ना. पिहू, राज बोलतोय तर जा ना. आधीच दुपारी असं अचानक कॉलेज सुटलेले आहे, मग दुपारी कुठे रिक्षाची वाट बघत बसणार आहेस? त्यापेक्षा जा ना. अंकितासुद्धा पिहूला समजावण्याचा प्रयत्न करते. सगळेजण पिहूला समजावत होते, फोर्स करत होते, त्यामुळे पिहूसुद्धा नाईलाजाने राजच्या बाईकवरती बसते. पिहू, तुझ्या घरचा पत्ता सांग ना, म्हणजे मला तिथे जायला बरं. राज बाईक चालवतच बोलतो. आता पिहूला कोणता पत्ता सांगायचा हेच समजत नव्हते. पिहू घरापासून थोडासा लांबचाच ॲड्रेस राजला सांगते. दोघे हे बाईकवरून जाताना मध्ये सिग्नल लागतो आणि सगळ्या गाड्या थांबलेल्या होत्या. इकडे रियांश आणि आयुष एका मीटिंगसाठी निघालेले होते. रियांशचे लक्ष बाजूला जाते तर पिहू कोणाच्या तरी बाईकवर बसलेली होती. पिहू आणि राज दोघेही खूपच हसत होते. पिहूचा एक हात राजच्या खांद्यावरती होता. दोघांना असं हसताना आणि इतक्या जवळ बघून रियांशचा राग जास्तच वाढलेला होता. सिग्नल सुटतो आणि सगळ्या गाड्या जाऊ लागतात. आयुष, मी घरी जातोय, तू एकटा मीटिंग अटेंड कर. रियांश रागातच बोलतो. काय झालं रियांश, असं का मध्येच बोलत आहेस? आयुष प्लीज, सध्या मी मीटिंग अटेंड करण्याच्या मनस्थितीमध्ये नाही. रियांश रागाने बोलतो आणि पटकन दुसरी गाडी बोलवतो आणि घरी निघून जातो.
हा रियांश पण ना, अचानक याला काय होते समजत नाही. आयुष मनातच विचार करतच मीटिंगसाठी निघून जातो. तेच इकडे रियांश रागातच घरी आलेला होता. अरे रियांश, आज घरी एवढ्या लवकर आलास? निलिमा रियांशला लवकर घरी आलेलं बघून बोलते. तेच रियांश काहीच न बोलता त्याच्या रूममध्ये निघून जातो. याला काय झाले? अचानक असा का वागत आहे हा रियांश पण ना, याला कधी काय होईल खरंच सांगता येत नाही. निलिमा मनातच विचार करू लागते. तेच इकडे रियांश रागातच रूममध्ये जातो. त्याला आता खूपच राग आलेला होता. रियांश त्याची बॅग बेडवरती फेकतो आणि शर्ट काढतच बाथरूममध्ये जाऊन थंड पाण्याच्या शॉवरखाली उभा राहतो. पिहू, इथे जवळच ना एक कॅफे आहे, आपण कॉफी पिऊया का? तेच इकडे राज पिहूकडे बघत तिला विचारतो. नाही नको राज, मला घरी जायला उशीर होईल. अगं पिहू, कसे पण आपले कॉलेज 4 वाजता सुटणार होते ना, मग आता तर अजून 2 वाजता कॉफी प्यायला किती वेळ लागतो रोजच्या? आणि घरच्यांना अजून टाईम आहे ना, आपले कॉलेज आज 2 वाजता सुटले आहे ते. अरे राज पण, पिहू राजला समजावण्याचा प्रयत्न करत होती, पण पिहू काही बोलायच्या आतच राज त्या कॅफेसमोर त्याची गाडी थांबवतो. राज, तू इथे का गाडी थांबवलीस? पिहू थोडं इरिटेड होऊनच बोलते. पिहू यार, एवढी काय तू बोरिंग आहेस? थोडा वेळ फक्त चल ना. राज पिहूचा हात पकडतच तिला आतमध्ये घेऊन जातो आणि दोघांसाठीही कॉफी मागवतो. दोघेही बसलेले होते. तेच इकडे राज पिहूकडे बघतो आणि तिला बघतच विचारतो. पिहू, तुला एक विचारू का? हां विचार ना. पिहू, तुला कोणी बॉयफ्रेंड वगैरे? राजचा हा प्रश्न ऐकून पिहू गप्पच बसते. पिहूला असं गप्प बसलेलं बघून राज परत बोलतो. काय झालं पिहू, इतका का विचार करतेस? मी सहजच विचारत आहे. नाही राज, मला नाही कोणी बॉयफ्रेंड. अच्छा, मग ठीक आहे, राज हसतच बोलतो. तोपर्यंत वेटर त्यांच्यासाठी कॉफी घेऊन येतो. कॉफी ठेवताना अचानक पिहूचा धक्का लागतो आणि कॉफी पिहूच्या हातावरती पडते. पिहू थोडीशी ओरडते. तुम्हाला बघून ठेवता येत नाही का कॉफी? राज वेटरला ओरडतो. राज वेटरला ओरडत आहे हे बघून पिहू पटकन बोलते. राज, इट्स ओके, मी ठीक आहे, त्यांची काहीच चूक नाही, माझाच धक्का लागलेला आहे. राज पिहूचा पटकन हात हातामध्ये घेतो आणि बोलतो. बघू बरं, कुठे लागली आहे, दाखव. अरे राज, एवढं काही नाही झाले, मी ठीक आहे. पिहू राजला नॉर्मल करण्याचा प्रयत्न करत बोलते. नक्की ना पिहू? हो रे राज, नक्की. त्यानंतर राज आणि पिहू दोघेही कॉफी पितात आणि नंतर राज पिहूला घरापासून थोडेसे लांब सोडतो आणि घरी निघून जातो. तेच इकडे रियांश रागातच बाथरूममधून बाहेर येतो. तोपर्यंत त्याच्या मोबाईलवर एक मेसेज येतो. रियांश मोबाईल बघतो तर पिहू आणि राजचा फोटो होता. त्या फोटोमध्ये राजने पिहूचा हात पकडलेला होता. हा फोटो दियानेच रियांशला पाठवलेला होता. ज्या कॅफेमध्ये पिहू आणि राज गेले होते तिथे दियासुद्धा होती आणि तिने मुद्दाम फोटो काढून रियांशला पाठवलेला होता. हा फोटो बघून रियांशचा राग आणखीनच वाढतो. रागातच रियांश फोन फेकून देतो. त्याला खूपच राग आलेला होता. आजूबाजूला जे काही दिसेल ते तो रागात फेकत होता. रूम पूर्णपणे अस्ताव्यस्त झालेली होती. एक काचेचा फ्लॉवर पॉट रियांश रागातच फेकून देतो आणि त्याच्या पर्सनल रूममध्ये निघून जातो. इकडे पिहू रूममध्ये येऊन बघते तर रूममध्ये पूर्णपणे पसारा झालेला होता. हे कोणी केलं? यांनी केले का? पण हे एवढ्या लवकर कसे काय येतील घरी? पिहू मनामध्ये विचार करतच रूम साफ करू लागते. खाली पडलेला काचा उचलताना एक काच तिच्या हाताला लागते, त्यामुळे तिच्या हातातून रक्त येत होतं. तरीही पिहू तिकडे लक्ष न देता सगळी काही रूम साफ करते आणि नंतर फ्रेश होते. इकडे रियाजला समजलेले होते की पिहू रूममध्ये आलेली आहे, पण तो रागातच पर्सनल रूममध्येच बसलेला होता. पिहू तिचं सगळं काही आवरून खाली जाते आणि सीमा काकूंना जेवण बनवायला थोडीफार हेल्प करू लागते. जेवण बनवून झाल्यानंतर सगळेजण जेवायला येतात, फक्त रियांश सोडून. पिहू, रियांश कुठे आहे? अजून आला नाही का खाली जेवायला? आजी विचारतात. हे तर ऑफिसमधून आज आले नाहीत ना? नाही का पिहू, रियांश दुपारीच आलेला आहे. दुपारपासून तो रूमच्या बाहेरसुद्धा पडला नाही. थोडा रागातच वाटत होता तो आज, निलिमा बोलते. म्हणजे हे रूममध्येच होते, मग मला का दिसले नाहीत? कदाचित त्यांच्या पर्सनल रूममध्ये असतील. मग तो रूममधला पसारा यांनीच रागात केला होता का? यांना कसला राग आलेला आहे? ऑफिसमध्ये काही झाले तर नसेल ना? पिहू मनामध्येच विचार करत होती. ती विचार करतच निलिमाकडे बघते आणि बोलते. आई, मी यांना बोलवून आणते.
अगं नको पिहू, तो कदाचित रागात असेल. तू एक काम कर, तू आपलं जेवण झाल्यानंतर त्याचे ताटच वरती घेऊन जा. हो चालेल, पिहू बोलते. ते सगळेजण एकत्र जेवण करू लागतात. पण पिहूने मात्र थोडेच खाल्लेले होते. रियांशला कसला राग आलेला आहे या विचारानेच पिहूला जेवणच जात नव्हते. सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर पिहू ताट घेऊन रूममध्ये जाते. रूममध्ये रियांश बेडवर बसून लॅपटॉपवर त्याचं काम करत होता. अहो, जेवण आणलेलं आहे, जेवण घेताय ना? पिहूचे बोलणे ऐकून रियांश काहीच बोलत नाही. अहो, ते काम नंतर करा, आधी थोडे खाऊन घ्या. तरीही रियांश काहीच बोलत नाही. अहो प्लीज थोडं. पिहू बोलतच होते तेवढ्यात रियांश रागाने बोलतो. तुला समजत नाही का गं? मी काम करतोय ना, मग का मध्ये मध्ये येत आहेस? अहो, मी फक्त जेवून घेऊन आले होते. तुम्ही इतके का चिडत आहात? काही झाले आहे का? तुम्ही मला सांगू शकता. पिहूचे बोलणे ऐकून रियांश रागात उठतो आणि जेवणाचे ताट फेकून देतो. अहो, हे काय करताय? जेवणाचा अपमान प्लीज नका करू. पिहूचे बोलणे ऐकून रियांश रागातच पिहूचा हात पकडतो. आता तू मला हे नको शिकूस. मी कसे वागले पाहिजे आणि कसे नाही ते. तू कोण लागतेस का माझी? कोणीच नाही ना. तुझी लायकीसुद्धा नाही माझ्यासमोर उभा राहायची. तुला आधी मी माझ्या समोर येऊ देत नव्हतो ना. खरं तर तेच माझं बरोबर होतं. चूक केली मी तुला माझ्या डोक्यावरती चढवून. रियांश रागात पिहूशी बोलत होता. रियांशने पिहूचा खूप जोरात हात पकडलेला होता. त्यामुळे पिहूला खूपच त्रास होत होता. अहो प्लीज सोडा, खरंच माझा हात खूप दुखतोय. पिहू रडत बोलते. होतोय ना त्रास? तसाच त्रास मलासुद्धा होतोय. पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुला कधीच स्वीकारणार नाही. आणि आता कधी एकदा आपला डिवोर्स होतोय ना, हेच मी बघत आहे. मग तू या घरातून जायला मोकळी. अहो पण नक्की काय झालेले आहे? माझ्यापुढे बोलायची हिंमत करायची नाही बरं का. तुझ्यासारख्या मुली फक्त मुलांना नाचवतात, त्यांना फक्त पैशासाठी वापर करतात. तू थोडी चांगली असेल असं मला वाटलेलं होतं, पण नाही, तू सुद्धा तुझे खरे रंग दाखवलेस शेवटी. अहो तुम्ही काय बोलत आहात हे? मला खरंच काही समजत नाही. हा जो साधेपणाचा मुखवटा चेहऱ्यावरती घातलेला आहेस ना, तो काढून टाक. तुझ्या जाळ्यात ना मी कधीच फसणार नाही. तू काय आहेस ना हे मला चांगलंच समजलेलं आहे. आणखीन एक महत्त्वाचे, माझ्यापासून आणि माझ्या घरच्यांपासून कायमचे लांब जायचे. तुझ्यामुळे माझ्या घरच्यांना थोडा जरी त्रास झाला ना, तर मी तुला सोडणार नाही. रियांश रागातच पिहूचा हात सोडतो आणि बाहेर निघून जातो. तेच रियांश असं अचानक तिला खूप काही बोलून गेलेला होता. पिहू रडतच खाली बसते. आज पुन्हा एकदा तिला पहिल्यासारखा त्रास होत होता. तिचे नक्की काय चुकले हेच खरं तर पिहूला समजत नव्हते. मला वाटलं होतं कुठेतरी हे बदलत आहेत, यांना माझी काळजी आहे, प्रेम आहे. पण नाही, तसं काहीही नाही. हा माझा खूप मोठा गैरसमज आहे. यांना मी नको आहे. सुरुवातीला यांचं माझ्याबद्दल जे मत होते तेच मत अजूनही आहे. का रे बापा, माझं आयुष्य असे का? मला कधी सुखाने जगण्याचा अधिकार नाही का? अजून किती माझी परीक्षा बघणार आहेस? आणखीन काही सहन करण्याची खरंच माझ्यामध्ये ताकद राहिलेली नाही रे. रडून रडून पिहूची स्थिती खूपच वाईट झालेली होती. डोळे पूर्णपणे लाल झालेले होते. जिथे लागले होते तिथेच रियांशने पकडल्यामुळे तिला खूप त्रास होत होता. पिहू तिथेच रडत बसते. रियांशसुद्धा रागातच बाहेर गेला होता. रागाच्या भरात तो खूप वाईन पिऊन येतो. तो नक्की काय करतो हे त्याचं त्याला समजत नव्हते. इकडे पिहूसुद्धा रात्रभर रडत होती. जे काही झाले त्या विचाराने पिहूला झोपच लागत नव्हती. इकडे रियांश आणि पिहूचे जे काही भांडण झाले होते ते सगळं काही चोरून दिया बघत होती. एक हसुरी हास्य करत ती तिच्या रूममध्ये जाते. दिया खूप मोठमोठ्याने हसत होती. बापरे, किती मोठा धमाका झालेला आहे. आज तर खूपच मज्जा आली. बिचारे पिहू, सुखी संसाराची स्वप्ने बघत होतीस ना, पण मी असताना कशी काही स्वप्न पूर्ण होतील? पिहू, आज फक्त रियांशला बोललेला आहे, पण उद्या तुला घरातून बाहेर काढेल आणि हा माझा शब्द आहे. आता माझ्यामध्ये कोणीच येणार नाही. रियांश फक्त आणि फक्त माझा राहील. चला, ही आनंदाची बातमी आदित्यला तर द्यायलाच हवी. दिया आनंदाने विचार करत आदित्यला कॉल करते आणि त्याला ही बातमी सांगते. आदित्यसुद्धा ही बातमी ऐकून खूपच खुश होतो. दुसऱ्या दिवशी पिहू पटकन तयार होते. तिची कुठेही बाहेर जायची अजिबात इच्छा राहिलेली नव्हती. तरीसुद्धा ती कॉलेजला जायला निघते, कारण काही असाइनमेंट तिला आज सबमिट करायच्या होत्या. पिहू घरभर रियांशला शोधत होती, पण रियांश तिला कुठेही सापडत नव्हता. शेवटी पिहू दुःखी चेहऱ्याने कॉलेजला निघून जाते.
इकडे रियांश दुपारी घरामध्ये येतो आणि डायरेक्ट रूममध्ये जातो. आज ऑफिसला गेला नव्हता, त्याची तशी मनस्थितीसुद्धा नव्हती. इकडे पिहू सगळ्या असाइनमेंट सबमिट करते आणि घरी येऊ लागते. तोपर्यंत पिहूला राज अडवतो. पिहू थांब ना, थोडं महत्त्वाचे बोलायचे होते तुझ्याशी. काय झालं राज? पिहू खूप महत्त्वाचे बोलायचे आहे, आपण बसून बोलूया का? नाही राज, आज माझी कसलीच इच्छा नाही, आपण नंतर कधीतरी बोलूया का? पिहू बोलतच होती तेवढ्यात राज पटकन पिहूच्या समोर गुडघ्यावरती बसतो आणि तिच्यासमोर एक गुलाबाचं फूल पकडतो. राज, हे काय करतोयस तू? पिहू 2 पावले पाठीमागे जात बोलते. तेच आजूबाजूचे सगळेजण राज आणि पिहूकडेच बघत होते. पिहू, आज मला बोलू दे प्लीज, आज मला तू थांबवू नकोस. मी तुला पहिल्यांदा बघितले तेव्हाच तू मला खूप आवडलेली होतीस. माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे. आय लव्ह यू पिहू. राज हसतच पिहूच्या डोळ्यांमध्ये बघत बोलतो. ते सगळेजण कॉलेजमधले फक्त पिहू आणि राजकडे बघत होते. राजचे बोलणे ऐकून पिहूला खरंच काहीही समजत नव्हते. तेच मागून सगळेजण बोलत होते, पिहू से येस, पिहू से येस. पिहूला खरं तर सगळ्यांसमोर तमाशा करायचा नव्हता, त्यामुळे पिहू बोलते, राज थोडं बाजूला येतोस का? मला तुझ्याशी महत्त्वाचे बोलायचे आहे. पिहूचे बोलणे ऐकून राजसुद्धा आनंदाने पिहूसोबत बाजूला जातो. राज, हे काय चाललेलं आहे? हा काय फालतूपणा आहे? हा फालतूपणा मला अजिबात आवडला नाही. पिहू रागाने बोलते. पिहू, तू असं का बोलत आहेस? माझं खरंच मनापासून तुझ्यावरती प्रेम आहे गं. राज, पण माझं तुझ्यावरती प्रेम नाही. सॉरी, मला तुला खरं तर दुखवायचे नाही, पण मी फक्त तुझ्यावरती मनापासून एक मैत्रीचं नातं म्हणून मैत्री केलेली होती. त्याचा तू चुकीचा अर्थ काढू नकोस प्लीज. पण पिहू, या गोष्टीमध्ये आता काय प्रॉब्लेम आहे? आपण दोघे एकाच एजचे आहोत आणि आता आपले MBA कंप्लीट झाले की मी माझ्या डॅडचा बिझनेस सांभाळेन, मग मी सेटलसुद्धा होईन. राज, हे सगळं महत्त्वाचं नाही रे. मग पिहू, काय महत्त्वाचं आहे? माझं खरंच तुझ्यावरती खूप मनापासून प्रेम आहे गं. हे बघ राज, आता मला वाटते की काय खरं ते सांगायची वेळ आलेली आहे. म्हणजे? राज प्रश्नार्थक नजरेने पिहूकडे बघत बोलतो. आधी अंकित आणि राहुललासुद्धा इथे बोलव. मला तुम्हा तिघांनाही महत्त्वाचे काहीतरी सांगायचे आहे. पिहूचे बोलणे ऐकून राज पटकन अंकित आणि राहुल या दोघांनाही बोलवतो. ते तिघेजण आता एकत्र आलेले होते. मला तुम्हा तिघांनाही खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे, जी गोष्ट आजपर्यंत मी तुमच्यापासून लपवलेली आहे. त्या तिघांना आलेले बघून पिहू त्यांच्याकडे बघत बोलते. म्हणजे काय झाले पिहू? राज आश्चर्याने विचारतो. माझं लग्न झालं आहे, पिहू शांतपणे बोलते. काय? तिघेही जोरात ओरडतात. हो, पिहू बोलते. पिहू, हे कधी झाले आणि तू आम्हाला का नाही सांगितलेस? राजचे बोलणे ऐकून पिहू तिच्या लहानपणापासून जे आत्तापर्यंत जे काही घडले ते सगळं काही त्या तिघांनाही सांगते. पिहूची स्टोरी ऐकून तिघांच्याही डोळ्यातून पाणी आलेलं होतं. राज, ही सगळी माझी स्टोरी आहे. माझं लग्न झालेलं आहे, यासाठी मी तुला नाही बोलले. तू एक चांगला मित्र म्हणून खरंच चांगला आहेस, पण मला पण समजून घे, मी तुला फक्त एक चांगला मित्र मानते. तुला हर्ट करायचा माझा अजिबात हेतू नव्हता. मला वाटतं की आपण यापुढे एक चांगले मित्र म्हणून राहूया. अगं पिहू, हे सगळं मला आधीच माहिती असते तर मी तुझ्या बाबतीत असा कधीच विचार केला नसता गं. माझ्याकडून तुला त्रास झाला असेल तर खरंच सॉरी पिहू, पण एवढं नक्की मी आपली फ्रेंडशिप कधीच तोडणार नाही. कदाचित माझ्या नशिबात तू नाहीस असं मी समजेन. राज प्लीज, तू चिडू नकोस प्लीज, मला समजून घे. पिहू रडत बोलते. हो गं पिहू, मी अजिबात चिडत नाही, पण तो रियांश देशमुख वेडा आहे का गं? एवढी चांगली बायको असताना तो असा कसा वागू शकतो? राज, जाऊ दे ना, ते माझं नशीबच आहे. ज्या आयुष्यात आहे ते सहन आपल्याला केलंच पाहिजे ना. पिहू, तुला काही त्रास तर होत नाही ना गं? अंकिता काळजीने विचारते. नाही गं, मी ठीक आहे. घरचे खूप छान आहेत, माझी खूप काळजी करतात. पिहू, तू मात्र लकीला आहेस हां, चक्क रियांश देशमुखची तू बायको आहेस. राहुल हसत बोलतो. त्यानंतर चौघेही थोडेफार गप्पा मारून घरी निघून जातात. इकडे रियांश रूममध्ये डोकं धरून बसलेला होता. त्याचे डोके खूपच दुखत होते. रियांश, आतमध्ये येऊ का? दिया रियांशच्या रूमजवळ येऊन बोलते. रियांश वरती न बघता बोलतो.
रियाश, काय झालं आहे? काही प्रॉब्लेम आहे का? दिया मुद्दाम काळजी असल्याचं नाटक दाखवत बोलते. नाही, काही नाही. रियाश इरिटेट होऊन बोलतो. रियाश, तुला राग येणार नसेल तर एक गोष्ट बोलू का मी? रियाश, पिहू तुझी बायको आहे, पण सध्या ती खूपच चुकीची वागत आहे असं मला वाटतंय. दियाचे बोलणे ऐकून रियाश पटकन दियाकडे बघतो आणि प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे बघत बोलतो. म्हणजे? अरे म्हणजे बघ ना, 2-3 दिवस झालं मी बघते, ती एका मुलासोबत मला सारखी दिसते आणि चक्क त्याच मुलाने सगळ्या कॉलेज समोर पिहूला आज प्रपोज केले आणि पिहू हो सुद्धा बोलली. आता मात्र दियाचे हे बोलणे ऐकून रियाश खूपच चिडलेला होता. रियाश रागातच उठतो आणि बोलतो, दिया, हे काय बोलतेस तू? रियाश, मी कशाला खोटे बोलू? अरे माझी एक फ्रेंडसुद्धा त्या कॉलेजला आहे, तिने मला हा व्हिडिओ पाठवला. माझं खोटं वाटत असेल तर तूच बघ. दिया रियाशला तो व्हिडिओ दाखवतो. रियाशसुद्धा तो व्हिडिओ बघतो. आता तो व्हिडिओ बघून रियाश आणखीनच चिडलेला होता. रियाशला चिडलेलं बघून दिया परत मुद्दामच बोलते, रियाश, तू ना खूप साधा आहेस रे. पिहू थोडी आधीपासून मला वेगळीच वाटत होती, पण मी उगीच तुम्हाला काही बोलले नाही, कारण मी वाईट ठरेन. पण पिहूसारख्या मुलींना खूप विचित्र असतात. फक्त पैसा महत्त्वाचा असतो त्यांच्यासाठी. रियाश, तू दाखवत नसलास तरी मला समजतंय, तू आतून खूप दुखावला गेलेला आहेस. पण तू अजिबात टेन्शन घेऊ नको बरं का, मी तुझ्यासोबत कायम आहे. दिया बोलतच रियाशला मिठी मारते. तोपर्यंत तिथे पिहू येते आणि पिहू त्या दोघांनाही एकमेकांच्या मिठीमध्ये बघते. दिया आणि रियाशला एकमेकांच्या मिठीमध्ये बघून पिहूच्या डोळ्यातून चटकन पाणी आलेलं होतं. इकडे दियाने पिहूला बघितले होते. दिया मुद्दामच रियाशचा चेहरा ओंजळीमध्ये पकडते आणि बोलते, रियाश, मी तुझ्यासोबत कायम असेन, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. दिया बोलते आणि परत रियाशला मिठी मारते. तेच या दोघांना असं बघून पिहू रडतच तिथून निघून जाते. दिया हसतच रियाशला मिठी मारत रियाशला समजावण्याचा प्रयत्न करत होती. तिच्या मनासारखं आता सगळं काही घडत होतं. तेच इकडे रियाश दिया काय बोलत आहे याकडे त्याचं अजिबात लक्ष नव्हतं. त्याला फक्त पिहू आणि राज दोघे एकत्र असताना दिसत होते. रागाने त्याचे डोळे फक्त लाल झालेले होते. आयुष्यामध्ये खरं तर ना, गैरसमज नातं संपवायला अजिबात वेळ लागत नाही. एक गैरसमज नातं संपवायला पुरेसा असतो. त्यामुळे प्रत्येकाने एखाद्या व्यक्तीबद्दल चुकीचा विचार करण्याआधी खरं तर काय खरं आहे ते शोधून काढलं पाहिजे. नाहीतर आपल्या पिहू आणि रियासारखे घडते. नात्यात विश्वास खूप महत्त्वाचा असतो. नात्यातला विश्वास कमी झाला की नातं तुटायला अजिबात वेळ लागत नाही. पिहू रडतच बाजूच्या रूममध्ये निघून जाते. तेच इकडे दिया मुद्दामच पिहूकडे जाते. पिहू, तू इथे काय करतेस? दियाला अचानक तिथे आलेलं बघून पिहू पटकन तिचे डोळे पुसते आणि नॉर्मल होण्याचा प्रयत्न करत बोलते, ते नाही, काही नाही. पिहू, तुला वाईट वाटणार नसेल तर मी तुला एक विचारू का? हां, विचारा ना. तुझ्यामध्ये आणि रियाशमध्ये काही झालेलं आहे का? ते नाही हो, आमच्यामध्ये कशाला काही होईल. पिहू मुद्दामच इकडे तिकडे बघत बोलते. हां, मग ठीक आहे. पण तुमच्या लग्नाला इतके दिवस झाले तरीही मग रियाशने तुला स्वीकारले नाही. मग तू पिहू इथे का राहतेस? आता दियाचं हे बोलणं ऐकून पिहू तिच्या डोळ्यातल्या पाणी लपत पटकन दियाकडे बघते आणि बोलते, म्हणजे नक्की तुम्हाला काय बोलायचं आहे? नाही, काही नाही, जाऊ दे तो विषय. पिहू उगीचच ना तुला वाईट वाटेल. दिया मुद्दाम विषय बदलत बोलते. नाही ताई, काय झालं सांगा ना, तुम्ही असं का बोलताय? अगं पिहू, मगाशी मी माझ्या रूममध्ये होते तर अचानक ना मला रियाशने बोलवून घेतले आणि मला मिठीच मारली गं. मला बोलत होता की प्लीज मला या सगळ्या गोष्टीतून बाहेर काढ, मला नाही राहायचं त्या पिहूसोबत, माझं फक्त तुझ्यावरती प्रेम आहे. दिया थोडी इमोशनल होऊनच बोलते. दियाचे हे बोलणे ऐकून पिहूला मात्र आता खूपच जास्त वाईट वाटलेलं होतं.
खरंच रियांश असं बोलला असेल का? याच गोष्टीचा ती विचार करत होती. तेच पिहूला विचार करताना बघून दिया परत बोलते, पण पिहू तू नको हं टेन्शन घेऊ. मी रियांशला समजावलेले आहे की पिहू तुझी बायको आहे. आता आपलं काहीही होऊ शकत नाही. पिहूला स्वीकार. पण तो अगं माझं ऐकतच नाही. त्याला तुझ्याशी लवकरच डिवोर्स घेऊन माझ्याशी लग्न करायचं आहे. आता मलासुद्धा समजेना झालं गं, मी काय करू? माझंसुद्धा ना रियांशवरती खूप प्रेम आहे. तोसुद्धा माझ्यावरती खूप प्रेम करत होता गं. पण आजीला हे नाही आवडत, म्हणून आजीने जबरदस्तीने तुझ्यासोबत रियांशचे लग्न लावून दिले. पण या सगळ्या गोष्टीचा त्रास रियांशला खूप होत आहे गं. त्याला फक्त मी पाहिजे. मगाशी तर त्याने मला किससुद्धा केलं. दिया तिच्या मानेजवळचा लाडाक दाखवू लागते. असो, रियांश खुश नाही यात मला खूप वाईट वाटते. बाकी मी कसं तरी स्वतःला यातून बाहेर काढत आहे. पण रियांशला ते जमेल की नाही काय माहिती. जाऊ दे पिहू, तू या सगळ्या गोष्टींचा नको विचार करू. आता आली आहेस ना, जाऊन फ्रेश हो. दिया बोलते आणि तिच्या डोळ्यातलं पाणी पुसतच तिच्या रूममध्ये निघून जाते आणि रूममध्ये जाऊन मोठमोठ्याने हसू लागते. वाव यार दिया, किती भारी ॲक्टिंग करतेस ना. खरंच मानलं पाहिजे तुला. आता पिहू तुझी उलटी गिनती सुरू झालेली आहे. आता इथून लवकरच बॅग भरायची आणि सुटायचे. आता या घरात देशमुखांची मोठी सून फक्त दिया रियांश देशमुखच असेल. दिया बोलतच परत जोरजोरात हसू लागते. तेच इकडे रियांशला या सगळ्या गोष्टींचा खूपच त्रास होत होता. त्यामुळे तो बाहेर निघून जातो. तेच पिहूसुद्धा रडत रूममध्ये येते. रियांश रूममध्ये नव्हताच. आजींना दिया आणि यांच्या नात्याबद्दल सगळं काही माहिती होतं. तर मग आजींनी का माझे लग्न यांच्यासोबत लावून दिले? आता मला या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास होत आहे. मी यांच्यामध्ये अडकत चाललेले आहे. माझं यांच्यावरती खूप प्रेम आहे. अहो आय लव्ह यू. अहो आय लव्ह यू. आय लव्ह यू सो मच. पण यांचं तर माझ्यावरती प्रेम नाही ना. यांना दिया पाहिजे आहे. मग मी तर इथे राहून काय करू? काय अर्थ आहे माझा इथे राहण्याचा? आयुष्यभर जरी मी इथे राहिले तरीही हे मला स्वीकारणार नाहीत. कारण यांचं फक्त दियावरती प्रेम आहे. या दोघांच्या मते मी येत आहे. माझ्यामुळे हे खुश नाहीत. पिहू रडतच तिचे डोळे पुसते आणि मनाशीच ठरवते, नाही आता बाद झालं. आता मी इथे राहणार नाही. हे माझ्यामुळे खुश नाहीत. यांना फक्त माझ्यामुळे त्रास होतो आहे. तर मी यांच्या आयुष्यातून कायमचीच लांब निघून जाईन. यांना दियाशी लग्न करायचं आहे ना, ठीक आहे, ते दियाशी लग्न करू शकतात. पिहू कशी तरी स्वतःला नॉर्मल करण्याचा प्रयत्न करते आणि फ्रेश होऊन परत खाली जाते. आज पिहू खूपच गप्प होती. आजी आणि निलिमा या दोघींनासुद्धा तसा अंदाज आलेलाच होता. पिहू, आजी पिहूला आवाज देतात. पिहू बाळा जरा इकडे ये. आजींचे बोलणे ऐकून पिहूसुद्धा आजींच्या जवळ जाते. बस इथे बस माझ्याजवळ. आजी पिहूकडे बघून बोलतात. आजींचे बोलणे ऐकून पिहू आजींच्या जवळच बसते. तोपर्यंत रियांश बाहेरून येतो आणि डायरेक्ट त्याच्या रूममध्ये निघून जातो. तेच इकडे निलिमा बोलते, बाळा काय झालेलं आहे? आजकाल असा का वागतोय समजत नाही. पिहू तुमच्या दोघांमध्ये काही झालेलं आहे का? आजी विचारतात. पिहूच्या डोळ्यासमोर दिया आणि रियांशने मारलेली मिठी आठवते आणि तिचे डोळे पाणावतात. पिहू कसला विचार करत आहेस? बोल ना. आजींचे बोलणे ऐकून पिहू भानावरती येते आणि बोलते, नाही हो आजी, आमच्यामध्ये काहीही झालेलं नाही. पिहू खोटे हसत बोलते. मग आजकाल तूसुद्धा गप्प असतेस आणि रियासुद्धा काही बोलत नाही. आजी परत पिहूकडे बघून बोलतात. नाही आजी असं काही नाही. त्याची माझे कॉलेज सुरू आहे ना, मग कधी थोडं टेन्शन येतं अभ्यासाचं आणि यांनासुद्धा काहीतरी ऑफिसचे टेन्शन असेल. तू बोलतेस ते पण बरोबर आहे. रियांश खूपच विचार करत असतो. आजी बोलतात. बरं आजी मी जाऊ का? काकूंना थोडी मदत करते. हां ठीक आहे जा. पण एक पिहू आज संध्याकाळी मी नाही, नीलूसुद्धा थोडं बाहेर जात आहे. आम्हाला यायला लेट होईल.
हो आजी, चालेल, पिहू बोलते आणि काकूंना मदत करायला किचनमध्ये निघून जाते. तोपर्यंत किचनमध्ये दिया येते आणि पिहूकडे बघून बोलते, पिहू, मला थोडा लिंबू देशील का गं? काय झालं? तुम्हाला लिंबू का हवा आहे? अगं पिहू, ते काय आहे ना, रियांशचे डोके खूपच दुखत आहे अगं, त्यामुळे तो बोलला की थोडं लिंबू पाणी घेऊन ये, म्हणूनच त्याच्यासाठी मी लिंबू पाणी घेऊन जात आहे. का? काय झालं यांना? पिहू काळजीने पटकन दियाकडे बघून बोलते, अगं पिहू, त्याच्या पाठीमागे काय टेन्शन कमी आहे का? इथून पुढे आता असंच होत राहणार. जाऊ दे, मी रियांशला लिंबू पाणी घेऊन जाते, म्हणजे त्याला थोडं बरं वाटेल. दिया जाता जाताच पिहूला टोमणा मारून निघून जाते. दिया लिंबू पाणी घेऊन रियांशच्या रूममध्ये जात असताना मध्येच थांबते आणि त्या पाण्यामध्ये गुंगीची पावडरसुद्धा टाकते. रियांश, आता तू फक्त माझा असशील, फक्त माझा. दिया एक हसुरी स्माईल देते आणि रियांशच्या रूममध्ये निघून जाते. यांना खूपच त्रास होतोय माझा. पिहू दियाच्या बोलण्याचा विचार करत होती. ती त्याच विचारामध्ये हरवलेली होती. तेच इकडे दिया रियांशच्या रूममध्ये जाते. दियाने रियांसाठी लिंबू पाणी नेलेलं खरं तर पिहूला आवडलेलं नव्हतं. तिलासुद्धा वाटत होतं शेवटी ती रियांची बायको आहे, मग हे सगळं काही तिनं केलं पाहिजे आणि रियांशने सुद्धा हक्काने हे सगळं काही तिला सांगितलं पाहिजे. पण इथं सगळं काही उलटंच घडत होतं. किती जरी केलं तर हे सगळं काही पिहूने करणं तिच्यासाठी अपेक्षित होतं. इकडे दिया रियांशच्या रूममध्ये जाते. रियांश रूममध्ये डोक्याला हात लावून बसलेला होता. रियांश, हे घे, लिंबू पाणी पी, तुला बरं वाटेल. नाही, नको आहे मला, रियांश इरिटेट होऊन बोलतो. दिया रियांशच्या बाजूला जाऊन बसते आणि रियांशचा हात हातामध्ये घेते. रियांश, मला माहिती आहे तुला खूप त्रास होत आहे, पण तू कशाला इतका विचार करत आहेस? तिने कधी केला का तुझा विचार? नाही ना. तिचे लग्न झालेलं असूनसुद्धा ती बाहेरच्या मुलांसुद्धा अफेअर्स करत फिरते. तिला थोडे तरी काहीतरी वाटले पाहिजे ना. जाऊ दे, तू नको ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करू. हे घे, लिंबू पाणी पी, प्लीज, माझ्यासाठी. दिया रियाच्या हातामध्ये लिंबू पाण्याचा ग्लास देते. रियासुद्धा लिंबू पाणी पितो आणि तो ग्लास परत दियाच्या हातामध्ये देतो. दियाच्या चेहऱ्यावरती कसले तरी युद्ध जिंकल्याचा आता आनंद दिसत होता. दिया ग्लास बाजूला ठेवते आणि रियांशच्या बाजूला बसून त्याचा हात हातामध्ये घेते. रियांश, आता तू कोणाचाच विचार अजिबात करायचा नाहीस बघ. त्या पिहूचा तर नाहीच नाही. तिला तुझी किंमत नाही तर मग तू तर कशाला तिचा विचार करतोयस? मी तर म्हणते, एका वर्षाची तरी तू का वाट बघतोयस? आत्ताच तिला तू या घरातून बाहेर काढ. रियांश फक्त दियाचे बोलणे ऐकत होता. हळूहळू रियांशला गुंग येत होती. त्याचे डोळे झाकत होते, त्यामुळे दिया काय बोलते हे त्याला समजतच नव्हतं. रियांशला हळूहळू गुंगी येत आहे हे बघून दिया पटकन तिची लिपस्टिक काढते आणि आरशामध्ये बघत तिच्या ओठांना डार्क लिपस्टिक लावते आणि परत पटकन रियांशच्या जवळ येते आणि त्याचा चेहरा उंजरीमध्ये पकडते. रियांश, तुला माहिती आहे, माझं तुझ्यावरती मनापासून प्रेम आहे. मी लहानपणापासूनच तुझ्यावर प्रेम करते आणि आत्तासुद्धा माझं तितकंच तुझ्यावरती प्रेम आहे. आय लव्ह यू रियांश, आय लव्ह यू. दिया बोलतच रियांशला मिठी मारते. रियांश गुंगीमध्ये होता, त्यामुळे त्याला जास्त काहीच समजत नव्हतं. दिया हळूहळू रियांशच्या शर्टची सगळी काही बटणं काढू लागते आणि त्याचा संपूर्ण शर्ट काढून बाजूला फेकते. दिया परत आणखीन रियांचा चेहरा उंजळीमध्ये पकडते आणि त्याच्या गालावर ओठावर बेफानपणे किस करू लागते. रियांशला गुंगी चढलेली होती, त्यामुळे रियांश गुंगीमध्येच बेडवरती आडवा पडतो. दियासुद्धा रियांशच्या जवळ जाऊन त्याच्या बाजूला आडवी पडते. आता ते रियांशच्या उघड्या शरीरावरती बेफानपणे किस करत होती. दिया पटकन तिचा मोबाईल काढते आणि बाजूला कॅमेरा ओपन करून व्हिडिओ शूटिंग सुरू करते आणि मुद्दाम रियांशचे दोन्ही हात तिच्या कमरेभोवती नेते आणि तिचे दोन्ही हात रियांशच्या केसामध्ये फिरवू लागते. रियांश तिच्यावरती जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत आहे. अशा प्रकारे ती वागत होती. अशा प्रकारेच तिला व्हिडिओमध्ये दाखवायचं होतं.
दिया रियांच्या शरीरावरती होती आणि रियांशला किस करत होती. नंतर ती मुद्दामच स्वतःच्या ड्रेसच्या बाह्यासुद्धा मुद्दाम खाली करते आणि आता ती बेडवरती आडवी पडते आणि रियांशला तिच्या अंगावरती आणण्याचा प्रयत्न करू लागते. रियांशला फक्त निम्मी शुद्ध होती. त्याला तर काय चाललेलं आहे ते काहीही समजत नव्हतं. खूप मोठ्या प्रयत्नाने रियांशला स्वतःच्या अंगावरती दिया ओढते आणि त्याचा चेहरा तिच्या चेहऱ्यावरती आणते आणि दिया रियांशला किस करू लागते. इकडे रियांश नक्की कसा आहे, त्याची तब्येत तर ठीक आहे ना हे बघायला पिहूसुद्धा किचनमधून रूममध्ये यायला निघते. दरवाजा उघडाच होता. पिहू आतमध्ये येते तर दिया बेडवरती खाली आडवी होती आणि रियांशला तिच्यावरती होता. रियांशला शर्टलेस आणि दियाचा ड्रेससुद्धा अस्ताव्यस्त पडलेला होता. दोघांनाही अशा अवस्थेमध्ये बघून पिहूला तर मोठा धक्काच बसलेला होता. पिहूच्या डोळ्यातले पाणी थांबायचे नाव घेत नव्हते. तिला हे सगळं काही बघून खूपच त्रास होत होता. पिहू रडतच तिथून निघून जाते. इकडे बऱ्याच वेळानंतर दिया रियांशला नीट बेडवरती झोपवते आणि तिच्या रूममध्ये निघून जाते. आज दियाचा प्लॅन पूर्णपणे सक्सेसफुल झालेला होता. पिहूने जे काही बघितले त्यामुळे पिहूला खूपच त्रास होत होता. रियांश असंसुद्धा कधी वागेल हे तिला स्वप्नातसुद्धा वाटलेले नव्हते. आजपर्यंत तिने रियांश आणि तिच्या सुखी संसाराची स्वप्न बघितलेली होती, पण आज ही सगळी काही स्वप्न धुळीत मिळालेली होती. तिचा रियांश आता तिचा राहिलेला नव्हता. रडून रडून पिहूची अवस्था खूपच वाईट झालेली होती. उद्या या घरातून निघून जायचे, ते सुद्धा कायमचेच, असा ठाम निर्णय पिहूने घेतलेला होता. ती तिच्या रूममध्ये जातच नव्हती. दुसऱ्याच रूममध्ये ती थांबते. तिला आणखीन काही बघायची अजिबात इच्छा राहिलेली नव्हती. दुसऱ्या दिवशी पिहू लवकरच उठून रियांशच्या रूममध्ये येते. रियांश अजूनही बेडवरती झोपलेला होता. पिहू रियांशच्या जवळ जाते आणि त्याच्या केसांवरून हात फिरवते. तिच्या डोळ्यातले पाणी मात्र थांबायचे नाव घेत नव्हते. अहो, मी जात आहे. तुमच्या आयुष्यातून मी कायमचीच आता जात आहे. तुम्ही आता तुमची काळजी घ्या आणि तुम्ही आता दियासोबत लग्न करा आणि तुमचा सुखाचा संसार सुरू करा. तसंही ऑलरेडी आपला डिवोर्स झालेलाच आहे. फक्त 1 वर्ष कधी होतं याचीच तुम्ही वाट बघत होता ना. पण आता मी 1 वर्षाच्या आतच लवकरच तुमच्या आयुष्यातून कायमचीच निघून जाते. 1 वर्षाची सुद्धा तुम्हाला वाट बघायला मी लावणार नाही. मी तुमच्या आयुष्यातून कायमचीच निघून जात आहे. पण माझ्या मनात नेहमी तुम्हीच असाल. तुमची जागा मी कोणालाच देऊ शकत नाही. पिहू रडतच रियांच्या चेहऱ्याकडे बघत बोलते आणि रडतच रियांच्या गालावरती ओठ टेकवते. रियांच्या गळ्यावर काल रात्रीचे दियाने केलेल्या किसचे डाग तसेच दिसून येत होते. पिहूला हे सगळं काही बघून खूप त्रास होत होता. रियांशपासून लांब जाताना पिहूला खूपच त्रास होत होता. तिचा जीव रियांशमध्ये खूपच अडकलेला होता. पण जो व्यक्ती आपल्यावर प्रेमच करत नाही त्याला आपल्यामुळे त्रास होतो, तर ती कशी काय या घरामध्ये राहू शकणार होती. त्यामुळे पिहूने सुद्धा हे घर सोडून जाण्याचा आज निर्णय घेतलेला होता. पिहू एकदा सगळी काही रूम नीट बघून घेते. तिथलीच एक छोटीशी रियांच्या फोटोची फ्रेम तिच्या पर्समध्ये टाकते आणि तिथेच एका टेबलवरती एक चिठ्ठी लिहून तिथे ठेवते आणि तिथून निघून जाते. पिहूला नक्की खरं तर माहिती नव्हतं की तिला कुठे जायचं आहे. तरीसुद्धा पिहू रडत रडत रस्त्याने चालत होती. इकडे रियासुद्धा बऱ्याच वेळाने उठतो आणि फ्रेश व्हायला बाथरूममध्ये निघून जातो. आरशासमोर उभा राहून तो बघतो तर त्याच्या गळ्यावर गालावर लिपस्टिकचे डाग त्याला दिसत होते. हिची एवढी हिंमत, मी झोपलेलो असताना माझ्या इतक्या जवळ ही कशी काय येऊ शकते. रियांशला हे सगळं काही बघून खूपच राग आलेला होता. तिला हे सगळं काही करताना लाज कशी वाटली नाही. रियांश रागाने स्वतःच्या मनाशी बोलत होता. रियांशला वाटत होतं की हे सगळं काही पिहूनेच केलेलं आहे, त्यामुळे तो पिहूवरती खूपच चिडलेला होता.
रागातच रियांश फ्रेश होऊन बाहेर येतो. आज ऑफिसला जाणं त्याच्यासाठी खूप महत्त्वाचं होतं, कारण त्याला एका महत्त्वाच्या मीटिंगसाठी बाहेर जायचं होतं. अरे रियांश, आलास? बस पटकन, नाश्ता कर. आणि पिहू कुठे आहे? रियांशला खाली आलेलं बघून निलिमा विचारते. तेच रियांश काहीच न बोलता रागात घरातून निघून जातो. आई, मला असं वाटतं की या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी बिनसलेलं आहे. निलिमा काळजीने आजींकडे बघत बोलते. हो गं नीलू, मला पण आता तसंच वाटत आहे. आणि आज पिहूसुद्धा कुठे दिसली नाही. कुठे गेली आहे ती? आजी बोलतच होत्या तोपर्यंत शिव बाहेर येतो. काय झालं? काय गहन चर्चा चाललेली आहे सासूसासूनांची? अरे शिव, तू सकाळपासून पिहूला कुठे पाहिलेस का? आजी काळजीने शिवकडे बघत बोलतात. नाही का आजी, वहिनी सकाळी सकाळी किचनमध्येच असते, मग तिथेच असेल ना. शिव, ती तिथे नाही. तू पटकन रूममध्ये जाऊन बघ पिहू कुठे आहे ते, आजी बोलतात. हां ओके, बघतो. शिव पटकन बोलतो आणि रियांच्या रूममध्ये जातो. तर पिहू तिथे रूममध्ये सुद्धा नव्हती. शिव पिहूला सगळीकडे शोधतो, पण शिवला पिहू घरामध्ये कुठेही सापडत नाही. आता मात्र शिवलासुद्धा टेन्शन आलेलं होतं. शिव घाबरतच पटकन परत त्या दोघींच्या जवळ येतो आणि घाबरून बोलतो. आजी, वहिनी मला घरामध्ये कुठेही सापडली नाही. काय? कुठे गेली मग ही पोर? आजी टेन्शनमध्ये येत बोलतात. तेच इकडे पिहू घरामध्ये कुठेही सापडत नाही, म्हणजे ती नक्कीच घर सोडून गेली असणार याची शंका दियाला आलेली होती. त्यामुळे दिया हे सगळं काही ऐकून हसत होती. सगळेजण पिहूला शोधत होते. इकडे पिहू रस्त्याने एकटी चालत होती. तोपर्यंत तिच्या मोबाईलवर एक अननोन नंबरवरून कॉल येतो. पिहूने घरच्या सगळ्यांना ब्लॉक केलेलं होतं. मग वेगळ्या कोणत्या तरी नंबरवरून फोन करत असतील का, असा विचार तिच्या मनामध्ये येतो आणि पिहू घाबरतच फोन उचलते. हॅलो, तुझ्या रियांचा जीव धोक्यात आहे, शक्य असेल तर वाचव त्याला. पिहूने कॉल केल्याबरोबर दुसऱ्या बाजूने एक व्यक्ती बोलते. तेच त्या व्यक्तीचं बोलणं ऐकून पिहू घाबरलेली होती. काय? हे काय बोलताय तुम्ही? आणि तुम्ही कोण आहात? पिहू रडतच बोलते. तोपर्यंत फोन बंद होतो. पिहूला आता काय करावे समजत नव्हते. ती खूपच घाबरलेली होती. पिहू पटकन आयुषला कॉल करते. भाऊजी, मला सांगा हे आता कुठे आहेत? पिहू घाबरत बोलते. रियांश आता तर मीटिंगसाठी गेलेला आहे, पण काय झालं वहिनी? काही प्रॉब्लेम झाला आहे का? ते 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 भाऊजी. पिहू एवढी घाबरलेली होती की तिला बोलतासुद्धा येत नव्हतं. पिहूला एवढं घाबरलेलं बघून आयुषसुद्धा थोडं घाबरलेला होता. वहिनी काय झालं? तुम्ही एवढ्या घाबरलेल्या का आहात? भाऊजी यांचा जीव धोक्यात आहे, यांना वाचवलं पाहिजे. काय? आणि हे तुम्हाला कोणी सांगितलं? आयुष आश्चर्याने बोलतो. भाऊजी, ते आता महत्त्वाचं नाही, यांना वाचवणं महत्त्वाचं आहे. बरं मी येतो. तुम्ही आता सांगा तुम्ही कुठे आहात? पिहू ती कुठे आहे ते सांगते आणि पुढच्या काही मिनिटातच आयुषसुद्धा पिहूच्या जवळ पोहोचतो. आयुषला तिथं आलेलं बघून पिहू घाबरतच बोलते. भाऊजी प्लीज लवकर चला, यांना काही होता कामा नाही. हो वहिनी, आपण लवकर पोहोचू, तुम्ही नका इतकी काळजी करू. आयुष पिहूला समजावण्याचा प्रयत्न करत बोलतो. काही वेळातच ते दोघेही एका ठिकाणी पोहोचतात, ज्या ठिकाणी रियांश गेलेला होता. पिहू रडतच खाली उतरते. तिला रियांश रस्ता क्रॉस करताना दिसतो. पिहू दुसऱ्या बाजूला बघते तर एका बाजूने एक मोठा ट्रक येत होता आणि इकडे रियांश मोबाईलवर बोलत रस्ता क्रॉस करत होता. अहो, पिहू मोठ्याने ओरडते. रियांशला मात्र आवाज ऐकू जात नव्हता. पिहू जोरजोरात रियांशला आवाज देऊन ओरडू लागते. इकडे आयुषसुद्धा गाडीतून उतरतो. वहिनी थांबा, एकट्या नका जाऊ, मी सोबत येतो, आयुष पिहूला थांबवत बोलतो. पण पिहू मात्र आयुषची अजिबात ऐकत नव्हती. ती त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करते. पिहू एकदा ट्रककडे बघत होती तर एकदा रस्ता क्रॉस करणाऱ्या रियांशकडे बघत होती. ट्रक रियांशच्या जवळ हळूहळू येतच होता. पिहू पळतच जाते आणि रियांशला जोरात धक्का देते. रियांशला धक्का लागल्यामुळे रियांश बाजूला जाऊन पडतो. त्याच्या हातातला मोबाईलसुद्धा खाली पडलेला होता. अहो, पिहू जोरात ओरडते. त्या ट्रकचा धक्का
पिहूला लागतो आणि पिहू जोरात ओढून दुसऱ्या बाजूला पडते. रियांश आवाज ऐकून पाठीमागे बघतो तर पिहू रस्त्यावरती पडलेली होती. तिच्या डोक्यातून खूप रक्त येत होतं. आजूबाजूला पटकन माणसांची गर्दी झालेली होती. पिहू! रियांश जोरात ओरडतो. वहिनी! इकडे आयुषसुद्धा जोरात ओरडतो. गाईज, आय नो तुम्ही कमेंट्समध्ये फक्त मला शिव्याच देणार आहात. तू असं का केलंस ताई, हेच तुम्ही बोलणार आहात. सॉरी गाईज, पण काय करणार. जरा या रियांश आणि पिहूला वेगळं करायची माझी इच्छा झाली म्हणून मी या दोघांना वेगळं केलं. सॉरी बरं का. बाकी पुढच्या भागात लवकरच भेटू. बघूया आता रियांश आणि पिहूचं नक्की काय होतं.